जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून साऱ्या महाराष्ट्रात जनप्रक्षोभ उसळला असताना नाशिक जिल्ह्यातही जगद्गुरूंचे भक्त रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय मेन रोड येथे जगद्गुरूंचे हजारो भक्तांनी एकत्र येत आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत चपलांचा हार घातला. तसेच भक्तगणांनी प्रतिकात्मक पुतळ्याची शहरातून धिंड काढली. या आंदोलनात नाशिकच्या आमदार देवयानीताई फरांदे याही सहभागी झाल्या होत्या. एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्यांनी जगद्गुरूंची आणि हिंदू धर्माची माफी मागायला पाहिजे. आज काँग्रेसचा खरा चेहरा जो आहे हा जनतेच्या समोर उघड झालेला आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे आणि त्या अपमानामुळे आम्ही एवढीच मागणी करतोय की त्यांनी जगद्गुरूंचा अपमान म्हणजे सनातन धर्माचा अपमान आहे, हिंदू धर्माचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी. सगळ्या संतांना बोलले, त्यामुळे आज फक्त जगद्गुरू श्रींचा संप्रदाय नाही तर सगळ्या हिंदू धर्माच्या लोकांनी जागृत झालं पाहिजे का हा माणूस किती घाणेरडं बोलतोय, हिंदू धर्माबद्दल कसं बोलतोय. त्यासाठी त्यांनी ती माफी मागितलीच पाहिजे. आज जर त्यांनी माफी नाही मागितली, आज उद्याचा त्याला दिवस येतो, त्यांनी जर माफी नाही मागितली तर आज एवढे लाखो करोडो जगद्गुरू श्रींच्या संप्रदायाचे भक्तगण त्याच्या निवासस्थानी वडेट्टीवारच्या काही विचार अविनिष्कालीन विपरीत होते, चुकीच्या मार्गाने ते महाराजांवर बोलले. म्हणून आज आमच्या धर्मगुरू म्हणजे आमच्या आईबद्दल जर कोणी बोलणार असेल तर त्यांना आम्ही महाराष्ट्रात त्यांना सहन करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.